हॅलो डिअर स्टुडंट. तर अजून एक महत्त्वाचा क्वेश्चन आपण आज इथे डिस्कस करणार आहे. तर बऱ्याच वेळा 6 मार्कासाठी किंवा 4 मार्कासाठी हा थेरॉटिकल क्वेश्चन येतो की कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ द लीफ स्प्रिंग. तर लीफ स्प्रिंग बद्दल आपण थोडंसं डिस्कस करूया. लीफ स्प्रिंगला बऱ्याच वेळा फ्लॅट स्प्रिंग देखील असं म्हटलं जातं. आणि ही जी काय लीफ किंवा फ्लॅट स्प्रिंग आहे ही ऑटोमोबाईलमध्ये सस्पेन्शन सिस्टम म्हणून वापरलं जातं. प्रामुख्याने हे वापरत असताना कार्स असतील, ट्रक्स असतील किंवा रेल्वे वॅगॉन्स असतील, इथंही वापरले जाते. तर बघा याच्याबद्दल काय काय दिलेले आहे. लीफ स्प्रिंग और फ्लॅट स्प्रिंग इज मेड आउट ऑफ फ्लॅट प्लेट. तर ती फ्लॅट प्लेट पासून बनलेली असते आणि ही वाईडली यूज करतो आपण सस्पेन्शन सिस्टीम मध्ये. मग कार असतील, ट्रक्स असतील किंवा रेल्वे वॅगॉन्स असतील. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला ह्याचं कन्स्ट्रक्शन करण्याच्या अगोदर तुम्हाला याची डायग्राम अशा पद्धतीने ड्रॉ करावं लागेल. तर तुम्ही एक व्यवस्थित त्याची डायग्रामची प्रॅक्टिस करा, कारण बऱ्याच वेळा हा क्वेश्चन रिपीट झालेला आहे. आणि तुम्ही डायग्राम प्रॉपरली काढली आणि त्याच्या अनुषंगाने थोडं कन्स्ट्रक्शन ह्याचं लिहिलं तर तुम्हाला त्याप्रमाणे चांगले मार्क्स मिळतील. तर ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर वेगवेगळ्या अशा सिरीज ऑफ ह्या फ्लॅट प्लेट्स आहेत. तर ह्या फ्लॅट प्लेट आपण काय केलं, सेमी इलेक्ट्रिकल शेपमध्ये त्याला बेंड केलेला आहे. आणि ह्या ज्या प्लेट्स आहेत त्याला प्लेटला आपण काय म्हणतो, ह्याला लीव्स किंवा लीफ असं म्हणतो. ह्या सगळ्या काय आहेत, लीव्स किंवा लीफ आहे. जी सगळ्यात मोठी लीफ आहे टॉपला त्याला मास्टर लीफ किंवा मास्टर लीव्ह असं म्हणायचं, जी लेंथ सगळ्यात मोठी आहे. आणि जर तुम्ही ऑब्झर्व केलं ह्या लीव्हची लेंथ जसं जसं तुम्ही डाऊनवर्ड खाली ह्याप्रमाणे याल त्याप्रमाणे त्याची जी लेंथ आहे ती कमी कमी होत गेलेली आहे. तर हे तुम्हाला डायग्राम करून ह्याचं थोडं कन्स्ट्रक्शन लिहावं लागेल. त्यानंतर जर आपण व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर मास्टर लीफ ही एंडला अशा पद्धतीने बेंड केलेली आहे. तर ह्याला म्हणायचं आय ऑफ द स्प्रिंग. तर ह्या आय ऑफ द मध्ये काय केलंय बघा, एक एंड असतो तो फ्री असतो, एक एंड आपण शॅकेलला कनेक्ट करत असतो. त्याचबरोबर याच्यामध्ये आपण ह्या ज्या लीव्स आहेत त्या एकमेकावरती ठेवून यू बोल्टनं त्याला काय केलंय, एकत्र पूर्णपणे क्लॅम्प केलेला आहे, जेणेकरून त्या एकत्र राहतील. आणि इथं रिबॉन्ड क्लिपच्या मदतीने त्याची लॅटरल मिस अलाइनमेंट होऊ नये म्हणून त्याला एकत्रित बांधून ठेवल्यासारखं आपण त्याला फिक्स केलेलं आहे. तर ह्याप्रमाणे ही लिप स्प्रिंग असणार आहे. आता जे आपण डिस्कस केलं त्याप्रमाणे याचं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग जे आहे ते मी इथं व्हिडिओमध्ये देतोय. तुम्ही एकदा हे लिहून प्रॅक्टिस करा, जेणेकरून तुम्हाला त्या पद्धतीनं पुढं लिहिता येईल. याचं जर मटेरियल बघितलं तर स्प्रिंगचं जे मटेरियल आहे हे ऑइल हार्डन अँड टेम्पर्ड ऑलाय स्टील आपण वापरत असतो. तर तुम्हाला मटेरियल जर लक्षात असेल तर तुम्ही ही मटेरियलची नावं लिहू शकता. आणि शेवटी लिहायचं ऍप्लिकेशन. इट इज वाईडली युज्ड इन सस्पेन्शन सिस्टम ऑफ कार, ट्रक्स अँड रेल्वे वॅगॉन्स. तर असा 6 मार्काचा जर क्वेश्चन आला तर तुम्हाला लिहिताना काय करायचं सुरुवातीला, तर तुम्हाला हे पहिले एक दोन स्टेटमेंट लिहायचे की लिप स्प्रिंग म्हणजे फ्लॅट स्प्रिंग आहे आणि ती सस्पेन्शन सिस्टम मध्ये वापरतो. त्याच्यानंतर तुम्हाला कन्स्ट्रक्शन म्हणायचं आहे. कन्स्ट्रक्शन मध्ये पहिल्याही 2 ते 4 लाईन्स त्याच्या लिहायच्या. त्याच्यानंतर तुमची डायग्राम मध्ये आली पाहिजे आणि डायग्राम नंतर हे बाकीचं सगळं राहिलेलं कन्स्ट्रक्शनचे पॉईंट्स तुम्हाला लिहिता आलेले पाहिजेत. आणि शेवटी शक्य असेल तर त्याचं स्प्रिंगचं मटेरियल आणि ऍप्लिकेशन लिहायचं आहे. तर 6 पैकी तुम्हाला 6 मार्क दिले जातील जर एवढं सगळं तुम्ही व्यवस्थित लिहिला तर.